तुम्हाला देखील इडली आवडते, पण तीच-तीच इडली खाऊन तुम्ही देखील कंटाळला असाल आणि त्यात उन्हाळा चालू आहे, त्यामुळे शरीराला थंडावा देणारी अशी काकडीची इडली तर खायलाच हवी. आज मी तुम्हाला काकडीची इडली आणि टोमॅटो चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. ही इडली झटपट तयार होते. कुठेही आपल्याला डाळ, तांदूळ भिजवायचे नाहीत किंवा आंबवायचं नाही. चला तर मग लगेचच पाहूया शरीराला थंडावा देणारी काकडीची इडली आणि टोमॅटोची चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. काकडीची इडली बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे. घरातली कोणती एखादी वाटी किंवा मेजरमेंट कप घ्यायचा आणि त्याने आपल्याला 1.5 कप एवढा रवा घ्यायचा आहे. नेहमी आपण ज्याचा उपमा करतो किंवा शिरा करतो त्याच रव्याचा इथे मी वापर केला आहे. म्हणजे आपण जी इडली बनवणार आहोत त्याचं टेक्स्चर खूप छान येतं. आता ह्यामध्ये त्याच कपाने 1 कप भरून आपल्याला किसलेली काकडी घ्यायची आहे. काकडी मी सालासकट किसून घेतली आहे. पहिले स्वच्छ धुवून आणि त्यानंतर ती किसून घ्यायची. त्यानंतर ह्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत. भरपूर असा बारीक चिरलेला कढीपत्ता आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. त्यानंतर अर्धा कप एवढं आपल्याला दही घालायचे आहे. झटपट इडली बनवतोय त्यामुळे मी इथे दह्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला दही आवडत नसेल किंवा चालत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल. त्यानंतर अर्धा चमचा भरून काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. तुम्हाला काळी मिरी पूड घालायची नसेल तर त्याऐवजी हिरवी मिरची बारीक चिरून सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही. सर्व पदार्थ आधी एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं. फार जास्त घट्ट हे ठेवायचं नाही मिश्रण किंवा फार जास्त पातळ सुद्धा करायचं नाही. रवा भिजेल इतपत आपण आधी सुरुवातीला पाणी घातलं आहे आणि आता हे मिश्रण आपण थोडा वेळ झाकून ठेवूया म्हणजे रवा छान फुलून येईल. 10 ते 15 मिनिटासाठी तुम्ही हे झाकून ठेवू शकता. इथे 10 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. बघू शकता रवा किती मस्त मऊसूत भिजला गेला आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे. फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त पातळ नाही. ही इडली तुम्ही नुसतीही अशी बनवू शकता, पण आज या इडलीला मी एक मस्त अशी फोडणी देणार आहे. त्यामुळे इडलीचा स्वाद दुपटीने वाढला जाईल. त्यासाठी गॅसवर मी एक कडलं ठेवलं आहे. कडल्यामध्ये 1 चमचा तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये पाव चमचा उडीद डाळ, पाव चमचा चणा डाळ आणि पाव चमचा मोहरी घालून चांगली तडतडू द्यायची आणि लगेचच ह्यामध्ये काही काजूचे तुकडे घालायचे आणि हे सर्व पदार्थ हलके सोनेरी रंगावर परतून घ्यायचे. असा मस्त सोनेरी रंग आला आणि खमंग असे हे तळले गेले सर्व पदार्थ की लगेचच ही फोडणी आपण जे तयार केलेलं इडलीचं मिश्रण आहे त्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. आज आपण इनो, सोडा कशाचाही वापर करणार नाही आहोत आणि ही इडली तयार करणार आहोत. त्यामुळे लगेचच आपण इडल्या बनवायला घेऊया. इडलीचे इथे मी भांडी घेतली आहेत आणि त्याला ब्रशच्या मदतीने थोडंसं तेल लावून घेणार आहे म्हणजे सहज इडल्या बाहेर पडतील. आता यातलं थोडं थोडं मिश्रण म्हणजे 1-2 चमचे मिश्रण ह्यामध्ये घालायचं आहे. जसं आपण इडल्या नेहमी करतो त्या पद्धतीने या स्टँडमध्ये भरून घ्यायचे आहेत. दुसऱ्या इडलीच्या पात्रामध्ये अशाच पद्धतीने मी हे मिश्रण भरून घेणार आहे. आज मी फक्त मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून सर्व साहित्य मोजून घेतले आहेत. त्याच्याबरोबर 8 इडल्या तयार होतात. एकीकडे इडली पात्रामध्ये पाणी चांगलं खळखळून उकळवून घेतलं आहे. त्यामध्ये हा स्टँड ठेवायचा आणि झाकण लावून नेहमीप्रमाणेच 10 ते 12 मिनिटं इडल्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत मध्यम आचेवर. इडल्या शिजतायत तोपर्यंत आपण टोमॅटोची मस्त अशी चटणी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी 1 चमचा तेल मी पॅनमध्ये चांगलं गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा चणा डाळ आणि 1 मोठा चमचा भरून शेंगदाणे घालायचे आहेत. हे तिन्ही पदार्थ आपल्याला व्यवस्थित खमंग असे परतून घ्यायचे आहेत. जोपर्यंत शेंगदाणे कुरकुरीत होत नाहीत आणि फुटत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता लगेचच ह्यामध्ये 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. सोबतच इथे मी 2 बेडगी मिरच्या अशा गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घातलेल्या त्यासुद्धा घातल्या आहेत. तुम्ही ह्याऐवजी नुसत्या सुक्या मिरच्यासुद्धा घालू शकता किंवा मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. त्यानंतर ह्यामध्ये 2 पिकलेले टोमॅटो इथे मी चिरून घेतले आहेत ते सुद्धा घालणार आहे. सोबतच चवीनुसार आत्ताच मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर नरम होतील. आणि जे मिरची भिजवलेलं पाणी आहे ते सुद्धा ह्यामध्येच मी घालणार आहे. हलकंसं परतून घ्यायचं आणि गॅसची आच मंद ते मध्यम ठेवायची आणि झाकण लावून 2 ते 3 मिनिटाची वाफ घ्यायची. 2-3 मिनिटं इथे झाली आहेत. झाकण उघडून आता बघूया. इथे बघू शकता मस्त टोमॅटो शिजले गेले आहेत. टोमॅटो शिजायला फार वेळ लागत नाही.
असे मऊसूत झाले, त्याची सालं सुटायला सुरुवात झाली, की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे. थंड झालेलं मिश्रण मिक्सरमध्ये मी घातलं आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची. बारीक वाटून घेतलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढणार आहे. ही चटणी तुम्ही नुसतीही खाऊ शकता, पण या चटणीला सुद्धा मी एक फोडणी देणार आहे. जास्त पदार्थ नाही, फक्त कढल्यामध्ये 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये मोहरी, हिंग आणि कढीपत्ता हे सर्व आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे. थोडंसं परतून घ्यायचं, तडतडू द्यायचं आणि लगेचच ही फोडणी या चटणीवर ओतून घ्यायची. इथे आपली मस्त चटकदार अशी टोमॅटोची आंबट-गोड चटणीसुद्धा तयार आहे. इथे 10 ते 12 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. इडल्या शिजल्या आहेत की नाही हे एखादी टूथपिक घालून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. टूथपिक स्वच्छ बाहेर येते म्हणजे इडली शिजली गेली आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि हा स्टँड आपल्याला ओट्यावर काढून थंड करून घ्यायचा आहे. इथे स्टँड पूर्णपणे गार झाला आहे. आता इडल्या लगेचच आपण काढून घेऊया. बघू शकता तेल लावल्यामुळे लगेचच इडली सुटली जात आहे. अशा पद्धतीने सर्व इडल्या मी इथे सर्व्ह करून घेणार आहे. तुम्हाला माझी आजची काकडीची इडली बनवण्याची रेसिपी कशी वाटली? थोडी जरी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करा. प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. या इडलीसोबत आपण तयार केलेली टोमॅटोची चटणीसुद्धा सर्व्ह करून घेऊया. तुम्ही सुद्धा उन्हाळा आहे तोपर्यंत अशी मस्त चटकदार पौष्टिक टोमॅटोची चटणी आणि ही काकडीची इडली करून बघा आणि कशी झाली कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.